झालेत त्यांना काळजीसुद्धा वाटते. अभिजित दिपके यांच्या आई माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, जवळपास गेल्या महिनाभरापासून अभिजित उपोषण करते, काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय चांगलं होतं. आता 20 तारखेपर्यंत म्हटलं सॉल्व्ह होईल सर्व काही, तर यांनी आज स्वरांना उचलून नेलं, त्याच्यामुळं तो मग आमरण उपोषणला बसला. हे चुकीचं केलं ना सरकारने. 2 दिवस जाऊ द्यायचे होते. 20 तारखेच्या नंतर काय निर्णय घ्यायचा होता त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. आपण बघतोय देशभरातील नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अभिजित लढतोय. खरं तर सरकार दखल घेत नाही असं वाटतंय. हो ना, सरकार तर दखल घेतच नाहीये ना. आणि चला बाबा, अभिजितचे काही भाऊ बहीण नाहीये, त्याच्यात कोणी नाही. अभिजित दुसऱ्याच मुलांसाठी करायला लागला ना. चला बाबा, त्याचं जर कोणी असतं जवळचं, त्यांनी कोणी आत्महत्या केल्या असत्या, तर तसंही कोणी नाही ना. त्याचे सर्व दुसऱ्या समाजाचे आत्महत्या वगैरे करणारे, तरी तो धडपड करतोय ना. आज 2 महिने झालं तो परेशान आहे, 6 जूनपासनं. आज त्याचा घरात देखील अर्धा तास, त्या दिवशी 6 जूनला होता तर अर्धा तासच थांबला घरामध्ये. तो एवढा जर करायला लागला तर आज सरकारने असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजेत, उचलून न्यायला नव्हतं पाहिजे सरांना. आणि सरांनी सांगितलं होतं ना, मला 20 तारखेपर्यंत काही होणार नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून. मग तरी सरकारने असं काही त्यांना उचलून नेलं, हे चुकीचं केलं त्यांनी. आई म्हणून तुम्ही व्यथित झाल्यात, सरकारला काय सांगायचं काय? सरकारला एवढं सांगायचं की त्यांनी मानायचं होतं लेकरांचं. एवढं एक शब्द येतं, त्यांना जरी लेकरं असतं ते त्यांनी ऐकलं नसतं का? हट्ट एक पुरवायचा होता त्यांच्या लेकरांचा. कधी बोलणं झालं होतं अभिजित सोबत? आज काय बोलणं झालं? नाही, आज नाही बोलणं झालं. त्याचे पप्पा त्या दिवशी ॲडमिट होते. गेल्या शनिवारी बोलणं झालेलं आहे. तर त्या दिवशीच कॉल केलेला होता, तेव्हापासून त्यांनी कॉल वगैरे काही केला नाही. जीव लागत नाही, व्यथित झाल्यात. हो ना, मग आता जीव कसा लागेल ना. तो आमरण उपोषणला बसलेला आहे आणि जीव कसा लागेल. आज सरांना नेलं सकाळी, उद्या त्याला कदाचित नेलं तसं तर आम्ही काय करणार आहे. त्यांना सकाळी आज सरांना झोपेत असल्यासारखंच घेऊन गेलेत ना. आणि त्याला जर उद्या नेलं तसं आम्ही काय करणार सांगा ना. सरकारला आम्ही काय म्हणून न्याय मागणार आहे. अभिजित दिपकेंच्या आई आपल्यासोबत होत्या. खरं तर या सगळ्या गोष्टीमुळे त्या चिंतेत आहेत. अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, अभिजित जे आहे ते गेल्या महिनाभरापासून लढतोय आणि आज जे आहे ते अशा पद्धतीनं हे आंदोलन कुठंतरी मोडीत काढलं जाते असं सुद्धा आरोप होतोय. नाही नाही, तुम्ही असा कसा काय प्रश्न विचारता? आरोप आम्हाला कसं काय म्हणता की आरोप आहे? आमचा आरोप थोडाच आहे त्याच्यावर. तुमचा आरोप नाही, म्हणजे अभिजित दिपके असं म्हणतात की मारहाण झाली, आमचं आंदोलन मोडीत काढण्यात येतो असं म्हणतो मी. हो ना, त्यांना ते उचलून नेलेत. आंदोलन ह्यांनी चिरडून टाकले. ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. आतापर्यंत कुठलीही तिथं हिंसा झालेली नाही. भरपूर जनतेचा त्यांना पाठिंबा होता. तिथं त्यांना सर्व सोयी वगैरे सर्व समाज दिल्लीमधला आणि आजूबाजूचा सर्व समाज त्यांची काळजी घेत होता. तर ह्यांनी असं अचानक त्यांना उचलून न्यायची काय गरज नव्हती. काय त्यांचं म्हणणं होतं ते तिथं कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी पाठवायचा असता, त्यांच्याशी चर्चा करायची असती. ही हुकुमशाही झाली ना. मग त्यांनी उचलून का नेलं? त्याला काय कारण आहे बा उचलून न्यायला? त्यांनी काय केलं होतं सोनम वांगचुकनी? तो त्या उपोषणाच्या आणि ह्यांनी काय त्यांना असं सोनम वांगचुक सरांना ते काय एवढे वेडे नव्हते काय? असं त्यांना काय अक्कल नव्हती का की हा म्हणेल उपोषणाला बसा? त्यांना काहीतरी आहे ना, ते मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी काहीतरी देशाचा विचार केला असेल, देशाचा मुलांच्या शिक्षणाचा विचार केला असेल, म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला होता. तर ह्यांना असं वाटायचं होतं की त्याला उचलून नेलं म्हणजे हे आंदोलन संपून जाईल. म्हणून तर सोनम सरांना त्यांनी उचलून नेलेलं आहे तिथून आणि यांचं आंदोलन यांना मोडून काढायचं आहे. त्याच्यासाठी हा सर्व कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. पण मला एकच म्हणायचं आहे की जसं तो इतर सर्वांच्या विद्यार्थ्यांसाठी करत होता, तो त्याच्या स्वतःसाठी काहीच नव्हतं, तसं त्याला चांगली जॉब भेटत होता अमेरिकेमध्ये. मी सुद्धा सांगितलं होतं त्याला की तू इकडे येऊ नको, इथे काय वातावरण चांगलं नाही, गढूळ वातावरण झालेलं आहे भारतामधलं, काहीच बरोबर नाही आहे इथे. राम मंदिर सुद्धा सोडलं नाही तर इतर माणसाची काय चिंता आहे इथे. त्याला येऊ नको म्हणलं होतं मी इकडे, पण त्यांनी ऐकलं नाही आहे. त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं त्यांनी सांगितलं की पप्पा म्हणे 2.25 कोटी लोकांनी मला सांगितलं की तिथं बसून तू काय करतोय.